नमस्कार, मी शिल्पा परोळेकर पै आणि तुम्ही पाहत आहात वसई लाईव्ह न्यूज. मंडळी, आज जागतिक महिला दिवस आणि या जागतिक महिला दिवसाचे औचित्य साधत वसई लाईव्ह न्यूजचे संपादक श्री दिलीप डाबरे यांनी एक उपक्रम हाती घेतला आहे. समाजामधील स्त्रिया ज्यांनी आपल्या कर्तृत्वाने समाजावर आपल्या कर्तृत्वाचा एक उत्तम असा ठसा उमटवला आहे, त्यांच्या कार्याची दखल घेण्यासाठी आम्ही त्यांची मुलाखत घेऊन त्यांच्या कार्याबद्दल त्यांचे कार्य अधोरेखित करत आहोत. तर या कार्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आपल्यासोबत आल्या आहेत पोस्ट ग्रॅज्युएशनचे शिक्षण घेतलेल्या अदिती अजय वैद्य. अदिती, सर्वप्रथम तुझे आपल्या वसई न्यूज चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आणि आजच्या जागतिक महिला दिवसाच्या तुला मनापासून शुभेच्छा. थँक्यू. एक होम बेकर म्हणून तू स्वतःची ओळख निर्माण केली आहेस. तर या बेकिंग क्षेत्रात करिअर करण्याची प्रेरणा तुला कुठून मिळाली? या क्षेत्रात करिअर करण्याची प्रेरणा मला मिळाली म्हणजे खरं तर मी जेव्हा लग्न होऊन आले तेव्हा मुंबईत मी पहिल्यांदाच आलेली होते. मला इथलं काही फारसं माहिती नव्हतं. बरोबर. आणि माझ्या मिस्टरांचा इमिटेशन ज्वेलरीचा बिझनेस होता, तर सुरुवातीला मी तो जॉईन केला. पण जेव्हा नंतर माझी मुलगी झाली तर तेव्हा ते करणं सगळं शक्य नव्हतं. बरोबर. त्याच्यामुळे मला तिकडं जाणं जमत नव्हतं. मग मी नंतर एक थोडी ती मुलगी माझी मोठी झाल्यानंतर मला नेहमी असं वाटायचं की आपण स्वतः काहीतरी केलं पाहिजे. बरोबर. त्याच्यामुळे मी पहिल्यांदा क्लासेस वगैरे केले आणि मग तिथून पुढे मी बेकिंगची सुरुवात केली. ॲज अ होम बेकर म्हणून व्यवसाय निवडला. तुझी ही आवड होती, जेवण बनवणं ही आवड आहे. हो, आणि मेन म्हणजे मला असं होतं की आपण स्वतः काहीतरी केलं पाहिजे असं. बरोबर. होम बेकर म्हणून सुरुवात करताना तुला कधी कुठल्या अडचणीला जावं लागलं का? हो, कारण काय झालेलं होतं की जेव्हा मी नवीन सुरुवात केली तेव्हा मला इतका कॉन्फिडन्स नव्हता किंवा असं वाटायचं की अरे आपल्याला जमेल की नाही अशी एक मनात धाकधूक असायची. पण हळूहळू नंतर त्याची सवय झाली. पण आज ज्या म्हणतायत की मी ह्याला जमेल की नाही त्याच अदितीला आपले शेफ संजीव कपूर यांच्याकडून बेस्ट कुकिंग क्लासेस हा अवॉर्ड मिळाला आहे. ही खरंच कौतुकास्पद गोष्ट आहे. त्याबद्दल तुमचं खरंच खूप कौतुक. आणि शेफ संजीव कपूर यांच्या हस्ते मिळालेला पुरस्कार, तो क्षण कसा होता? तो क्षण खरंच खूप म्हणजे मला आनंद झालेला होता. कारण कसं होतं की जेव्हा आपण शाळेत असल्यापासून त्यांचे कुकरी शो बघत आलेलो होतो आणि जेव्हा मी हे बेकिंगचं चालू केलं तेव्हा मला असं वाटत होतं की एक दिवस आपल्याला ह्यांच्या हातून पुरस्कार मिळाला पाहिजे. असं कुठेतरी माझ्या मनात स्वप्न होतं की असं मिळालं पाहिजे. आणि जेव्हा मला समोरून फोन आला की अदिती कुकिंग क्लासेसचा 2025 साठी तुमचं सिलेक्शन झालेलं आहे की बेस्ट कुकिंग क्लासेसचा अवॉर्ड तुम्हाला मिळालेला आहे, तर तो क्षण माझ्यासाठी खूपच छान होता. आनंद तरंग असा अगदी खरंच आपल्या कामाला कुठून तरी प्रोत्साहन मिळते आणि ते पण शेफ संजीव कपूरकडनं. त्यांच्याकडून पुरस्कार घेताना पण त्यांना म्हटलं की माझी एक इच्छा होती की मला तुमच्या हातून मिळाला पाहिजे. अरे वा, ते स्वप्न पूर्ण झालं. तर गेल्या 10 वर्षात तुम्ही हे कुकिंग क्लासेस सुरू केले आहे. तर ह्या कुकिंग क्लासेसमध्ये परीक्षण देताना त्या महिलांचे काही अनुभव आहेत का तुमच्याकडे, की तुमच्याकडनं प्रशिक्षण घेऊन गेल्यानंतर त्या कशा त्यांच्या पायावर उभ्या राहिल्या असं? हो, ह्याच्यामध्ये बऱ्याचशा लेडीज पण आहेत किंवा मुली पण आहेत की ज्या कॉलेज करता करता माझ्याकडे केकचे वगैरे क्लासेस केलेले आहेत. तर माझे 1-2 स्टुडंट आहेत त्यांनी स्वतः क्लाउड किचन चालू केलेले आहे. किंवा काही जणी आहेत की ज्या स्वतः घरातून केकच्या, चॉकलेटच्या वगैरे ऑर्डर्स घेतात. अरे वा. त्याच्यामुळं आणि मला वरच्यावर फोटो पाठवत असतात की मॅडम मी हा केक बनवला, मला आज ही ऑर्डर होती. तर मलाही ते छान वाटतं की माझ्याकडून शिकून गेले आणि त्या स्वतः आता काहीतरी करतात. बरोबर. आणि खरंच आहे, गुरुला ती एक अभिमान असतो की माझा शिष्य काहीतरी करतो आहे. बरोबर. तर मी हे सांगू इच्छिते की फक्त कुकिंग क्लासेसच नाही तर SNDT कॉलेजमध्ये त्या बेकरी मॅनेजमेंट कोर्सही घेत आहे. तर याबद्दल आमच्या प्रेक्षकांना काय सांगशील? तिथं पण खरं तर असं झालं की माझे हे त्यांनी फेसबुक आहे, इन्स्टा वगैरे त्याच्यावर माझे व्हिडिओज वगैरे बघितलेले होते किंवा माझ्या क्लासेसचे रिव्ह्यू बघितलेले होते. मला समोरून त्यांचा फोन आला की असं आमच्या इथं बेकरी मॅनेजमेंटचा कोर्स आहे, तर तुम्ही तो घ्याल का? बरोबर. तुम्ही शिकवाल का? आणि तिथं म्हणजे कसं की त्यांनी तर पूर्ण जबाबदारी माझ्यावरच टाकलेली आहे की हे पूर्ण डिपार्टमेंट तुम्हीच हँडल करायचं किंवा सांभाळायचं. बरोबर. त्याच्यामुळे तिथं पण छान म्हणजे रिस्पॉन्स चांगला असतो. आणि बाकी तिकडचे सगळे सर वगैरे पण एक वेगळा अनुभव आणि एक वेगळा अनुभव मिळतो की अरे आपण म्हणजे एका कॉलेजमध्ये जाऊन शिकवतोय. बरोबर. आपली ही आवड आज एक छान एक प्रोफेशन झालंय, याचं खरंच खूप कौतुक आहे. मी एक असं विचारू इच्छिते की प्रोफेशनल बेकिंग आणि होम बेकिंग यात काही फरक आहे का? आता या प्रोफेशनल बेकिंग आणि होम बेकिंग मध्ये कसं होतं की
प्रोफेशनल बेकिंग मध्ये तुमचं कन्सिस्टन्सी पाहिजे, पण बरोबर. होम बेकिंग मध्ये कसं होतं की तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा किंवा थोडं घरातलं सगळं सांभाळून बरोबर. असं आपण ते करत करू असतो. शकतो. पण प्रोफेशनल बेकिंग मध्ये तसं नाही होत. ते प्रत्येक वेळा तुम्ही परफेक्ट असलं पाहिजे, परफेक्ट असलं पाहिजे. बरोबर, एकदम टिपिकल त्याप्रमाणेच हे करायला त्याप्रमाणे पाहिजे. गेलं पाहिजे. मी तुला हे असं विचारू इच्छिते की आजच्याच काही महिला आहेत ज्यांना घरामध्ये बसून म्हणजे घरी राहून काहीतरी काम करायचं किंवा असं तुझ्यासारखं होम बेकिंग करायचं, तर त्यांना तू काय संदेश देशील, म्हणजे काय सांगशील असं या क्षेत्राबद्दल? ज्या महिलांना घरी राहूनच हा बेकिंग म्हणा किंवा कुठल्या छोटे मोठे व्यवसाय ज्यांना छोट्या स्तरावर करायचं छोट्या आहे त्यांना. स्तरावर करायचे असतात ना, तर हे तुम्ही नक्की करू शकता. आणि ह्याच्यामध्ये कसं होतं की इन्व्हेस्टमेंट खूप करायची गरज नाहीये नाही. तुम्हाला सुरुवातीला. ओके. आणि ह्याच्यामध्ये मेन म्हणजे तुमचं घर सांभाळून, मुलं सांभाळून वगैरे असं म्हणजे घरातलं सगळं करून तुम्ही हा व्यवसाय सुरू करू करू शकता. बरोबर, आपल्या पायावर तुम्ही पायावर सक्षमपणे उभे राहू उभे शकता. राहता. महिला सक्षमीकरण म्हणजे आजचा हा खरंच एक चांगला मुद्दा आहे, महिला सक्षमीकरण. तर याबद्दल तू काय सांगशील? याच्याबद्दल मी सांगेन की कसं होतं, पहिल्यांदा लग्न, मग संसार, मुलं, नवरा, ह्या सगळ्या गोष्टी तर आपल्या आयुष्यात चालूच राहणार आहेत. पण ह्याच्याबरोबरच तुम्ही स्वतःसाठी सुद्धा थोडं जगलं पाहिजे. असं बरोबर. होतं की आपलं बरंचसं आयुष्य हे सगळं करण्यातच निघून जातं आणि मग अरे लक्षात येते की अरे आपल्या आवडीनिवडी तर आपण कधी जपल्याच नाहीयेत, किंवा आपल्याला काय पाहिजे किंवा आपण काय करायला पाहिजे हे कधी बघितलेलंच बघितलं नाही. नसतं. बरोबर. पण ह्याच्यामधून कसं होतं, थोडासा वेळ काढून तुम्हाला स्वतःला काय आवड, तुमची आवड निवड काय आहे हे थोडं तुम्ही बघितलं पाहिजे आणि स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. कारण कसं होतं, जेव्हा तुम्ही स्वतःच्या पायावर उभे राहता तेव्हा तुम्हाला थोडा सेल्फ कॉन्फिडन्स, बरोबर, एक आत्मविश्वास येतो. आत्मविश्वास असतो की मी हे करू शकते. आणि बऱ्याच स्त्रियांमध्ये असं असतं की अरे मला हे जमेल की नाही नाही, जमेल, बरोबर आहे, न्यूनगंड असतो. न्यूनगंड असतो. पण याच्यामध्ये मी माझं स्वतःचं उदाहरण देईन की मी जस्ट स्टार्ट केलं तर एक छोटी अर्धा किलो केकची जरी मला ऑर्डर आली तरी असं मनात भीती असायची की आपल्याला जमेल की नाही किंवा चांगल्या प्रकारे आपण करू शकेन की नाही, अशी बरोबर. भीती वाटायची. पण तिथपासूनचा माझा आतापर्यंतचा हा सगळा प्रवास आहे. त्याच्यामुळे जॉब तुम्ही स्टार्ट करता तेव्हा अडचणी वगैरे येतातच. हो, पण त्याच्यातूनच तुम्ही मार्ग काढून पुढे जाऊ पुढे शकतात. गेलं पाहिजे. कारण कसं आहे, आवड असली की सवड मिळते असं म्हणतात. बरोबर, इच्छा तिथे मार्ग. इच्छा तिथे मार्ग असं आहे. अगदी तसंच आहे. तर मैत्रिणींनो, तुम्ही देखील एक आपली आवड असेल ती आपल्या आवडीला व्यवसायाचं रूप देऊ शकतात. हा चांगला संदेश आणि एक चांगलं उदाहरण आपल्या समोर आहे अदिती वैद्य. तर अदिती, आज तू वेळात वेळ काढून आम्हाला वेळ दिलास आमच्या चॅनलला आणि आमचा तुझा अनुभव शेअर केलेस, त्याबद्दल वसई लाईव्ह न्यूज तर्फे मी तुझे मनापासून आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. तुम्ही पण मला इथे बोलवलं त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.